रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सर्वप्रथम आजच्या या पत्रकार परिषदेत उपस्थित सर्व पत्रकार बांधवकार श्रमिक संघटनेची निवडणूक पार पडल्याचे सूचना प्राप्त झाल्या. यामध्ये सन्माननीय 24 तासचे जिल्हा प्रतिनिधी श्रीकांतजी राऊत या ठिकाणी निवडणुकीताई माणिकराव मोगे साहेब उपस्थित सर्वांना विनंती करतो की श्रीकांत राऊत यांचं शाल स्वीपर देऊन आढावा घेतल्यानंतर एकंदरीत असं लक्षात आलेलं आहे की यवतमाळ जिल्ह्यामध्ये जी टंचाई आहे ही मॅनमेड आहे. कृत्रिम टंचाई मोठ्या प्रमाणात इथे केलेलं आहे. अमृत योजना जी आहे ती डबघाईस पडलेली आहे. मोठ्या प्रमाणात त्याचं करप्शन इथे झालेलं आहे. आणि जलजीवन मिशन महाविकास आघाडी ज्यावेळेला होती त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये जलजीवन मिशनचे कार्यक्रम इथे मंजूर झालेले होते. त्याच्यामध्ये डबघाईपणा आला आणि दिरंगाईपणा आल्यामुळे तेही पूर्ण कंप्लीट झालेले नाही आहे. यवतमाळमध्ये बाकी प्रश्नांवर पण आमच्या तालुकाध्यक्षांनी बाकी कार्यकर्त्यांनी हात घातलेला आहे. पण टंचाई म्हटलं तर अमृत योजनेचं दिरंगाईमुळे जी टंचाई झालेली आहे ती एक टंचाई. आणि माळ पठारावर जी काही मोठ्या प्रमाणामध्ये जी होते याच्यावर कायमस्वरूपी उपाय करणं अतिशय गरजेचं आहे. काही ठिकाणी पुसदमध्ये काही ठिकाणी आम्हाला हे देखील सांगण्यात आलेलं आहे की मंजुरात मिळालेली आहे पाणी टंचाईला. काही ठिकाणी तिथे टँकर्स वगैरे मंजूर आहेत पण कलेक्टर ऑफिस दिरंगाई करत आहे. इलेक्शन न घेणं, अधिकाऱ्यांच्या हातामध्ये सगळा कारभार राहणं आणि जे सत्ताधारी आमदार आहेत त्यांनी आणि अधिकाऱ्यांनी स्वतः ॲडजस्टमेंट करून कारभार करणं, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार इथं आहे. आणि त्या भ्रष्टाचारामुळेच या ठिकाणी पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात दिसते. हे सगळे विषय जे मांडले गेले ते आम्ही येत्या अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणात मांडू. अमृत योजनामध्ये आम्ही इन्क्वायरी मागतो आहे. तिथं मला असं कळलं की ते जे पाईप्स बनवायचे होते तिथला जो टेंडर ज्यांनी उचललेलं होतं त्याला रद्द केलं, दुसऱ्याला टेंडर देण्यात आलं. त्याच्यामध्ये स्थानिक काही लोकांचे इथं पार्टनरशिप पण आहे. आता या पार्टनरशिपांमुळे जर पाणी टंचाई होत असेल तर ही निंदनीय आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा आम्ही निश्चित करतो. 3 तारखेला अमरावती डिव्हिजनचे सगळे जे प्रतिनिधी आहेत ते आणि सगळे डिव्हिजन कमिशनरला भेटून आमचा जो मेमोरंडम आहे किंवा आमचा आढावा जो आहे तो त्या ठिकाणी देणार आहोत आणि त्याच्यावर उपाय देखील आम्ही मागतो.